मीच सांगितलं होतं परवा सगळ्यांना की बाबा ह्याचं जे उपोषण आहे ते उपोषण पॉलिटिकली मोटिवेटेड आहे। मीच सांगितलं होतं सगळ्यांना की बाबा एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या माणसाला हे उपोषण जर लॉ अँड ऑर्डरसाठी क्रिएट करण्यासाठी करत असेल, एखाद्या कोणाचा पॉलिटिकल टूल बनून हे करत असेल, तर ह्या माणसाला जे आहे स्पष्टपणे जे आहे पोलिसांनी ह्याचे पूर्व इतिहास लक्षात घेता आणि माननीय उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर पीठाचा निकाल, बेंचचा निकाल आणि गुणरत्न सदावर्ते विरुद्ध महाराष्ट्र शासन ह्या केसमध्ये माननीय न्यायमूर्ती गडकरी साहेबांचा निकाल, हे दोन निकाल लक्षात घेता इथे कोणी सुद्धा मी मरत आहे, मला मरायचं आहे धमकी देता येत नाही। आणि तशा पद्धतीने जर कोणी मी मरेल आणि मी मरतो म्हणून लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम क्रिएट करत असेल तर पोलिसांनी योग्य निर्देश आहेत त्या पद्धतीने जरंगेला उचलून जरंगेला मॅजिस्ट्रेटकडे नेऊन उपचार करणं आवश्यक होतं। त्या प्रकारची आज्ञा न्यायालयीन आज्ञा जी होती ती काही जरंगे सोबतच्या जे इतर लोक आहेत सगळ्यांनी मानली, परंतु हा पॉलिटिकली पूर्ण मोटिवेटेड टूल प्रमाणे काम करत असल्याने यांनी काल सलाईन घेतलेलं आपल्या त्याच्यातून समजतंय। जेव्हा जरंगेने सलाईन घेतलं तेव्हा त्याचं उपोषण कोणतं राहिलं? जरंगेनं सलाईन घेतलं उपोषण कोणतं राहिलं? जरंगेनं सलाईन घेतलं उपोषण कोणतं राहिलं? जरंगेचा पॉलिटिकल लाड झालेला आहे। पॉलिटिकल लाड मराठा नेतृत्वाची जी स्पर्धा आहे त्याच्यातून होत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार हे ऑफ सीझन राजकारणामध्ये जरंगेला नेहमी जे आहे मोटिवेट करताना आपल्याला दिसतात, कारण ज्या पद्धतीने शरद पवार धावत पळत गेले होते कुठे त्या आंतरवलीला जिथे पोलिसांना क्षतिग्रस्त व्हावं लागलं होतं, तर तेच शरद पवार मात्र तुम्हाला गोंडगोवारी ज्यावेळेस हे झाले होते मृत पडले स्टॅम्पेडमध्ये त्यावेळेस शरद पवार तिथे जाऊन भेट घेतलेले तुम्हाला दिसलेले नव्हते। त्यावेळेस शरद पवारनी राजीनामा दिलेला दिसलेला नव्हता। पण जेव्हा धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये राजीनामा, पण शरद पवार एअरपोर्टहून आले होते की शरद पवार स्टॅम्पेड माहीत झाल्याच्या नंतर नागपूरमधून त्यांनी काढता पाय घेतला होता, तेव्हा मात्र शरद पवारांना राजीनामा देण्याची गरज नाही म्हणजे माझ्या गोवारी भावांच्या याच्यामध्ये, परंतु शरद पवारांच्या पक्षातल्या लोकांना मात्र धनंजय मुंडे भटक्या विमुक्तांचे आमच्या रक्ताचे आमच्या मांसाच्या हाडाचे त्यांच्या राजीनाम्याची गुदगुली मात्र होते। ही गोष्ट प्राकार्यानं राजकारणाशी संबंधित आहे आणि शरद पवारशी संबंधित जरंगे आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी मग उद्धव असेल शरद पवार असतील ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत पॉलिटिकल गोलमाल है भाई, गोलमाल है, गोलमाल है भाई, गोलमाल है। देर दुरुस्त आहे। जरंगेंनी उपोषण आज सोडलेलं नाही। तुम्ही साल लोक बातमी करण्यासाठी हे सगळे लफडे म्हणून हे शब्द टाकत राहता। सलाईन घेतलं त्या दिवशीच ग्लुकोज गेलं की नाही, आणि ग्लुकोज खाल्ल्याच्या नंतर माणूस तरतर होतंय की नाही। मी म्हणणं झालो खारी खोबरं गोधड्यातले खिशे, मी कुठं म्हणालो गोधडीमध्ये खिशे आहेत? मी कुठं म्हणालो? परंतु हा जो लाड आहे ना पॉलिटिकल लाड त्याचा जास्त झालेला आहे, परंतु यावेळेस तो पॉलिटिकल लाड त्याला करून घेता आला नाही आणि म्हणून मला असं वाटतंय जरंगेला मूर्त शोधून सांगावं लागत आहे की आता मी सोडून द्यालो म्हणून। त्यामुळं जरंग्याला आता काय बोलू, जरंग्या सुखरूप राह बाबा, चांगला राह। बघा जरंगे संघर्ष करावा, कारण दलित पॅंथरची मुलंही संघर्ष करतात, भटक्या विमुक्तांच्या संघटनाही संघर्ष करतात, गावगाड्याच्या म्हणजे गाव कुसाबाहेरची माणसं आपल्या म्हणजे जगण्याच्या साधनासाठी हे करतात, संघर्ष करतात। अशा परिस्थितीमध्ये जरंगेचं एक नवीन मॉड्यूल आहे, परंतु जरंगेचं मॉड्यूल हे 50% जरी शुद्ध असतं वैचारिकदृष्ट्या ते संविधानाच्या अगेन्स्ट आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकषांच्या अगेन्स्ट आहे। त्याच्यामुळं जरंगेसाठी एवढंच म्हणेल मी
दूर गगन में एक तारा, ला दे माँ मुझे वो तारा. जरंगे हे कधी माझ्या मराठा भाऊ मागास ठरत नसल्याने आरक्षण माझ्या मराठा भावांना त्या अर्थाने देता येत नाही. दुसरी गोष्ट, सकट तू किती उपोषण केलेस तरी तुझी मागणी पूर्ण होऊ शकत नाही. असंविधानिक आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निकषाच्या विरुद्ध आहे. अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.